स्वतंत्र तालुका जाहीर करण्याच्या मागणीसाठी संघसह आसपासच्या गावांचं बेमुदत आमरण उपोषण आणि गाव बंद. सांगलीच्या जत तालुक्यातील संखमध्ये ग्रामस्थांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे. संख तालुका जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी संख ग्रामस्थ आक्रमक झाले. गेल्या 3 दिवसांपासून संख ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. जत तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर संख आणि इतर गावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संख या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय देखील अस्तित्वात आहे. मात्र सध्या प्रशासनाकडून अप्पर तहसील कार्यालय उमदी येथे हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे संख ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत स्वतंत्र संख तालुका जाहीर करावा, तसेच येथील अप्पर तहसील कार्यालय हलवू नये या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे. या आंदोलनाला आसपासच्या गावांचा पाठिंबा वाढत असून राज्य सरकारने याची दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून व श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून मी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी संघ या ठिकाणी अपर तहसीलदार हे इथून उमदीसाठी हलवलं जात आहे. या अनुषंगानं या ठिकाणी अमरण उपोषण जे चालू आहे, कुंभार साहेबांना मी पाठिंबा देण्यासाठी, माननीय औरदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो. वास्तविक पाहता जर बघितलं तर जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. सातत्यपूर्वक या भागामध्ये वेळेने आंदोलन करून या ठिकाणी पाणी आता कुठेतरी उशाल आणि कोरड घशाल अशी आमची परिस्थिती असताना, आता कुठेतरी समाधानकारक असताना पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होते की इथं अपर तहसीलदार आहे, ते अपर तहसीलदार जातं आहे. आम्ही ह्याच गावापासून हाकेच्या अंतरावरती 2 किलोमीटर अंतरावरती आम्ही राहतो. मग आमचं कर्तव्य आहे की आमच्या ताटातलं वाढलेलं अन्न जर जात असेल तर ते थांबवण्यासाठी आम्ही एक भूमिपुत्र म्हणून आमचं जे कर्तव्य आहे, ह्या गावात राहतोय म्हटलं आमचं ते कर्तव्य म्हणून या ठिकाणी जाहीर पाठिंबा देखील देतोय. पण एवढ्यावरतीच न थांबता येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं तहसीलदार ऑफिस अपर तहसीलदार या ठिकाणी आहे, त्याच्या पुढच्या सुविधा मिळण्याऐवजी आहे त्या योजना आहे त्या स्थितीमधून आहे ते कार्यालय इथून निघून दुसरीकडे जर जात असेल, एकीकडं कोर्ट स्थापन केलं जातं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतील, मग तुम्ही ह्या ठिकाणी ह्या योजना आणल्याच कशाला? हा मोठा प्रश्न न सुटणारं कोडं या ठिकाणी पुन्हा एकदा दिसतंय. माझी या माध्यमातून विनंती आहे, तुम्ही सरकार आहे एक ठिकाणी म्हणता 10 ठिकाणी तुम्ही ऑफिस तयार करू शकता, पण ज्या ठिकाणी जे आहे ते ह्या इथल्या भागातल्या लोकांना सोयीस्कर आहे. 50 गावं 51 गावं या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. तर ह्या भागातल्या मंडळींसाठी सक्षम आहे. जर तुम्हाला उमदी करायचं असेल तर उमदी 100% करा, उमदीमध्ये करा, अजून जाडबोळला 1-2 करा, आम्हाला काही अडचण नाही. पण आमचं आमच्यापाशी राहू द्या. आमचं सोडून जर तुम्ही दुसरं केला तर त्याला अजून तुमचं प्राधान्य जास्त वाढेल की आपली ह्या ठिकाणची भूमिका किंवा आपली ताकद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढेल. पण आमचं कार्यालय जे आहे ते आम्हाला अबाधित राहू द्या आणि आमचे राहू द्या. आम्हाला ज्या सुविधा कमी पडल्या त्या भर घालून आमचा संघ तालुका करा या प्रमुख मागणीसाठी जे कुंभारसाहेब बसलेले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देतोय. जर समजा येणाऱ्या काळामध्ये ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटना देखील या उपोषणकर्त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरायला कमी करणार नाही. संतोष साबुराय कुंभार, मी संघ ग्रामस्थ. कालच्यापासून आम्ही अमरण उपोषण इथं करायला लागलो आहे. संघमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय 100 वर्षाच्या संघर्षानंतर हे संघमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय झालं होतं. परंतु सध्याचे आमदार साहेबांनी त्याचे विभाजन करून उमदीला नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय सुरुवात करायला लागलेत. हे अत्यंत दुर्दैवी घटना हे संघ बाबतीत आहे. पहिलीपासून त्यांनी इथं आमदार नव्हते तेव्हापासून त्यांनी उमदीला जास्त हे करतात. कारण त्यांनी निवडणुकीला उभारण्यापेक्षा अगोदरच उमदीला MIDC मंजूर करून घेतले आणि बसस्टँड तिथं मंजूर करून घेतले, दवाखाना मंजूर करून घेतले. आत्ता अप्पर तहसीलदार कार्यालयसुद्धा त्यांनी तिथं मंजूर करायला लागले. संघकरांनी त्यांना काही अन्याय केला नाही. संघकरांनी त्यांना 2,500 मतं जास्त देऊन लीड देऊन इथं निवडून आणलेत, तरीसुद्धा त्यांनी आमच्यावर अन्याय करायला लागले. हे आमच्या दुर्दैव आहे. नमस्कार, मी प्रवीण औरादी, शिवसेना युवासेना विधानसभा अध्यक्ष जत तालुका. मी संघ गावचा रहिवासी असून संघमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय 2017मध्ये निर्मिती झाला. 2018पासून अप्पर कार्यालयाची इथे कामकाज सुरू झालेत. त्यानंतर गेली 8 वर्षे चांगल्या पद्धतीनं इथे अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून संघ जत विभागातील पूर्व भागातील संघ विभागाला अप्पर तहसीलदार कार्यालय 51 गावे मिळाले. 51 गावे महसूल असताना 4 मंडळे महसूल मंडळ म्हणून निर्माण केली गेली. त्या माध्यमातून अनेक सोयीसुविधा शासनाच्या जे असतील त्या सर्व बाबी
सर्व सुरळीतपणे सुरू होती. पण आता 2023पासून जे विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी मागणी केली संख अप्पर तहसीलदार विभागणी करून उमदी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्याचा एक त्यांनी प्रस्ताव सादर शासनाला केला. त्या संदर्भात सर्व शासकीय स्तरावरती आज रोजी पूर्ण तहसीलदार कार्यालय असेल, उपविभागीय अधिकारी असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्या माध्यमातून प्रस्ताव माननीय विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे गेलेला आहे. पण ह्या प्रस्तावाच्या विरोधात आम्ही संघमध्ये एक भव्य मोर्चा काढला तहसीलदार कार्यालयावरती. तसेच कालपासून आम्ही संघ येथे अमरण उपोषण. आमच्या मागण्या मुख्य हे आहेत. संघ अप्पर तहसीलदार कार्यालय निर्मिती होत असताना संघ उमदी माडयाळ यांचा विचार करून शासन दरबारी सर्वतोपरी निर्णय घेऊन संघच सक्षम आहे, पायाभूत सुविधा संघासाठी उपयुक्त आहेत. संघामध्ये ग्रामीण न्यायालय आहे आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून भौगोलिक दृष्टिकोनातून केंद्रबिंदू म्हणून संघच हे सक्षम पर्याय म्हणून त्यावेळेला निर्मिती झालेला आहे. त्याला आज कुठंतरी खीळ बसत आहे. या प्रशासनाच्या जे तयार केलेल्या प्रस्तावाविरोधात संघकर म्हणून आमचा तीव्र विरोध राहील. आमचा एकच मागणी आहे, अप्पर तहसीलदार कार्यालय विभाजन होऊन न होता ते संघमध्येच आबाधित राहिला पाहिजे. तसेच संघ पूर्ण तालुका झाला पाहिजे. संघ स्वतंत्र तालुक्याची मागणी सांगली असेल, आष्टा असेल, तसेच ते जत विभाजन करून संघ तालुका झाला पाहिजे. हे वारंवार मागणी 2005 पासून आहे. तसेच हे प्रस्ताव मंत्रालयामध्ये सादर आहेत. तसेच आम्ही न्यायप्रविष्टसुद्धा आहोत. आम्ही संघसाठी आग्रही आहोत संघकर म्हणून. आणि संघ भागातील 51 महसूल मंडळे हे सर्वांचा आमचा पाठिंबा त्यावेळेला मिळाला होता. आजही पाठिंबा आहे. पण उमदीला एक शेवटचा गाव असून तिथला कुठलाही पायाभूत सुविधा नाहीत, कोणत्याही तिथं दळणवळणाची सोय नाही आणि केंद्रबिंदू नाही. हे शेवटचं गाव असून महाराष्ट्रातला तिथं देणं योग्य नाही. संघ हे सगळं सक्षम योग्य आहे. सर्व गावचा आम्हाला पाठिंबा मिळत आहेत, प्रत्तर मिळत आहेत. सर्व सरपंच, गावकरी, सर्व नागरिक आम्हाला पूर्ण ताकदीने आमच्या संघाला पाठिंबा दर्शवत आहेत. म्हणून आम्हाला शासनाला, प्रशासनाला आणि सर्व राजकीय नेत्यांना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी संघ.